जो जमिनी हल्ला आहे तो केला जाईल. अगदी. आपण म्हणालात की पाकिस्तानकरता पंजाब हे हृदय आहे. त्यामुळे इतर प्रांतांमध्ये कायमच थोडासा असंतोष असतो आणि आपण बघतोय की बलुचिस्तानमध्ये बंडखोरी सुरू आहे. म्हणजे एका बाजूने भारत आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय की क्वेट्टा शहरात बलुची बंडखोर आहेत, त्यांचं जवळजवळ वर्चस्व प्रस्थापित झाले. तर ह्या पार्श्वभूमीवर दोन बाजूंनी जे युद्ध लढलं जाईल त्याबाबतीत भारताची रणनीती पुढे काय असावी? असं आहे की बलुचिस्ताननी एक फार मोठं काम केलेलं आहे. ते म्हणजे पाकिस्तानला अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानामध्ये अडकवून ठेवलंय. बलुचिस्तान स्वतंत्र होईल की नाही याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळेलच. परंतु दोन मोठी हे झाली आहेत की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा जो 4000 किलोमीटरचा रस्ता तो चीननी तयार केला होता. इथे त्यांनी 60 अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक केली होती. त्या गुंतवणुकीमधून त्यांना रिटर्न्स काय मिळतात किंवा परतावा काय मिळतोय तर उत्तर आहे शून्य. या सीपीएससी कॉरिडॉर म्हणजे हा एक पांढरा हत्ती झालेला आहे आणि हे हाडूक पाकिस्तानच्या गळ्यात तर अडकलेलं आहे, परंतु चीनच्या सुद्धा गळ्यामध्ये अडकलेलं आहे. एवढंच नव्हे तर चीननी ग्वाडार, ज्याला मोहम्मद बिन कासिम असं सुद्धा म्हटलं जातं, इथे एक अत्याधुनिक बंदर बांधलं. वर्ल्ड क्लासचे बंदर आहे आणि त्यांची अपेक्षा होती की 5-6 हजार व्यापारी जहाजं त्याला व्हिजिट करतील आणि इथून मोठ्या प्रमाणात व्यापार होईल. 2024 मध्ये काय झालं तर 5 किंवा 6 जहाजं सुद्धा तिथे आली नाही. म्हणजे जर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती दिवसाला जर एक वाहन यायला लागलं तर आपलं किती आर्थिक नुकसान होईल याची आपण कल्पना करावी. म्हणजे हे रिसोर्सेस वापरले जात नाही तर हे गॅस हे हाडूक अडकलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता जर पाकिस्तानला चीन शस्त्र पुरवेल, त्यांची क्षमता प्रचंड आहे, त्यांना मिसाईल देईल क्षमता प्रचंड आहे, परंतु चीन सुद्धा आता त्या आर्थिक गळफासात अडकत आहे. कारण पाकिस्तानकडे कुठलंही कर्ज पेमेंट करण्याची कॅपॅसिटीच नाही आणि आपण वर्ल्ड बँकच्या मदतीने थ्रू सुद्धा आपण म्हणजे त्यांच्यावरती आघात करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज एक अतिशय चांगली बातमी आली होती की आपण दूरदर्शनमध्ये कव्हर केली की नाही मला माहिती नाही. हे जे आपण सिंधू नदीचं जे जलशस्त्र वापरलं होतं किंवा वॉटर हे वेपन म्हणून वापरलं होतं तर त्याच्यात वर्ल्ड बँक प्रेसिडेंटचं एक वर्ल्ड बँकच्या थ्रू हे करार झालेला होता, सिंधू नदी करार किंवा इंडस वॉटर ट्रिटी. तर वर्ल्ड बँकच्या प्रेसिडेंटचं म्हणणं आहे की आमच्याशी काही संबंध नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. म्हणजे वर्ल्ड बँक इंडस वॉटर ट्रिटीच्या याच्यामध्ये मध्यस्थी करायला तयार नाहीये. तर आपण बहुआयामी हल्ले करतोय बलुचिस्तानमध्ये, त्यांच्यावरती प्रचंड प्रेशर टाकतो आहे. तर त्याच्यामुळे निर्णायक आपण जमिनी हल्ला करू तर त्यावेळेला पाकिस्तानी लष्कराला जर त्यांचं लष्कर हलवायचं असेल एका फ्रंटवरून दुसऱ्या फ्रंटवरती तर त्यात त्यांना खूप मोठे प्रॉब्लेम होणार आहे. आणि शिवाय बलुचिस्तानचा आपण वापर करून जे पाकिस्तानचे दहशतवादी इतर ठिकाणी लपले आहेत त्यांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. कारण सगळे काही दहशतवादी मारले गेले, लपलेले पण आहेत. अगदी.